गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा यावेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कमी होणार नाही. या नुकसानी मदत द्यायची झाल्यास अंदाजे अध्यक्ष महोदय 1175 कोटी इतका खर्च आला असता. मात्र राज्य शासनानं वाढीव दरानं मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे 1851 कोटींचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय. 1851 कोटी, 1175 लागला असता 1851 कोटी. पिकांच्या नुकसानी करता SDRFच्या दरामध्ये 2015 पासून सुधारणा झाली नव्हती. आम्ही त्यात सुधारणा करून वाढीव दरानं मदत केली आणि करत आहोत. जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या काळात झालेली अतिवृष्टी राज्यात 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. महसूल व कृषी यंत्रणेचे नुकसानीचे पंचनामे करीत 20व्या दिवशीच पात्र शेतकऱ्यांना DBT प्रणालीद्वारे नुकसान भरपाई अदा करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे. राज्यात 27 व 28 नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात शेतकऱ्यांना विविध पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार महसूल व कृषी विभागाने जलद गतीने कार्यवाही करीत नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार राज्य शासनाने देखील तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मंजूर केली. ही रक्कम आजपासून अदा करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतच्या प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम आज विधान भवनाच्या आवारातील मंत्रिमंडळाच्या कक्षेत झाला. यावेळी नागपूर जिल्ह्यातील मौदा व पारण शिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते गोविंद गोपाळ डांगरे,